उड्या मारून जो माणूस गाडा मालक वर जातो ना, तेवढा आनंद त्याला 2 कोटी रुपये दिले तरी नाही, एवढा आनंद आहे या बारी झाली जगात. आमच्या गावात पहिल्यापासून बैलगाड्याच्या शर्यती भरायच्या, 2-2 यात्रा भरायच्या. गाय असायच्या गावात भरपूर. कोणची वासरं चांगली असली की ती पकडून आणायची, पळवायची. आणि पूर्वीपासून आमच्या गावात गाडे असायचे ना, जलमलापासून आम्हाला हा नाद आहे. पण बैलगाड्याच्या नादामुळे तुम्हाला 7 समुद्रपर्यंत ओळखतात, अख्ख्या महाराष्ट्रात ओळखतात. पैसे वगैरे इगोन आहे हो. पुरीच्या काळात भांडार निघत नव्हता, आमचा भांडार सुद्धा निघत नव्हता, पण ज्याच्या पद्धतीचा तो जपत होता. जर शर्यतीत जर तुम्ही पैसे मागे लागले तर शक्यच नाही. आणि तुमच्याकडे 100 बैल जरी असतील, तुम्ही म्हणले मी तर फायनल गाडीत, ते शक्य नाही. ह्या गोष्टी सगळ्या जुळून यायला लागतात. वरच्याचा तुमच्या डोक्यावर हात लागतो. गाड्या बैलात मी पणा चालत नाही. वरल्या भाऊ खंडोबाच्या मनात आलं, व सटोच्या मनात आलं, तुम्हाला चालत येणार. आणि जर त्यांच्या मनात तुमच्या हातातलं जाणार, बैल पळतोय म्हणून लगेच त्याच्या मागे पळून बैल घेऊन जमत नाही ना. तो उद्या टिकून पळायला पाहिजे. पूर्वी आमची बैल 15-15 वर्ष तीच बैल पळत होती, आणि ती जर सावडा असेल ती 15 वर्ष टिकायची. आता असे झाले कंडिशन. आज बैल वर गेला घाटाच्या वर तर तो त्याचा बैल वेगळा होतो, याचा